नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून अर्जदारांना जे अर्जदार घर घेण्यासाठी उत्सुक आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी। कारण म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून येत्या 5 वर्षांमध्ये 2.5 लाख घरे बांधणार आणि घरांच्या किमती या 30% कमी करण्यात येणार आहे असं म्हाडाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे जे अर्जदार घराची वाट पाहत आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे। हे नेमकं अपडेट काय आहे, ही घरे कुठे बांधली असतील किंवा हा निर्णय का घेण्यात आला, हे नेमकं सविस्तर उत्तर काय आहे त्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। आणि म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ही 2 मोठी अपडेट म्हणजे येत्या पुढील 5 वर्षांमध्ये 2.5 लाख घरे बांधणार आणि घरांच्या किमतीमध्ये सुद्धा खूप मोठी कपात करण्यात येणार आहे असं वृत्त दिलेलं आहे। हे नेमकी बातमी काय आहे त्याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती घेऊया। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून येत्या 5 वर्षात 2.5 लाख घरे बांधण्यात येणार आहेत। यामुळे मुंबईकरांचं हक्काचं घराचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं। महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुंबई बोर्डानं पुढील 5 वर्षात 2.5 लाख घरांच्या निर्मितीची घोषणा केली आहे। यामुळे मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी चांगली अपडेट आहे। नव्या घरांच्या निर्मितीसह म्हाडाकडून परवडणाऱ्या घरांसाठी किमतीमध्ये 30% कपात देखील करण्याचे काम या योजनेवर सुरू असल्याची माहिती आहे। या संदर्भात वृत्त नवभारत टाइम्स या वृत्तपत्रानं दिलेलं आहे। म्हाडा मुंबई बोर्डाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हाडाकडे मुंबईत 2000 हेक्टर जमीन आहे। याशिवाय 114 विविध सरकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाचं काम करावं लागणार आहे। जुन्या इमारतींचा पुनर्विकास होणार असल्यानं मुंबईत घरांच्या संख्येत मोठ्या संख्येनं वाढ होईल। विविध योजनांच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात म्हाडा 2.5 लाख घरं उपलब्ध करून देणार आहे अशी त्यांनी माहिती दिलेली आहे। पुनर्विकासासाठी आवश्यक परवानग्या एकाच ठिकाणी दिल्या जात असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। मुंबईकराचा म्हाडाच्या मुंबई मंडळाला खूप मोठा आणि चांगला प्रतिसाद मिळतो। मुंबईतील घरांच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत, त्यामुळे मुंबईकरांच्या अपेक्षा म्हाडाकडून वाढल्याचं पाहायला मिळतं। म्हाडाच्या मुंबईतील एका घरासाठी 40 अर्ज येतात। काही महिन्यांपूर्वी म्हाडानं 2030 घरांसाठी जे अर्ज मागवले होते त्यावेळी 1,29,000 अर्ज आले होते। तसेच यापूर्वी 2023मध्ये जी 4082 घरांसाठी जी सोडत आली होती, या घरांच्या लॉटरीसाठी म्हाडाकडे 1,09,000 अर्ज आले होते। अर्जदारांच्या तुलनेत घरांची संख्या ही खूपच कमी आहे, त्यामुळे त्यांना प्रतीक्षा करावी लागते। यामुळे येत्या 5 वर्षात 2.5 लाख घरांची निर्मिती झाल्यास लाखो मुंबईकरांना हक्काचं घर मिळू शकते। म्हाडाचे मुख्य अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह MMRमध्ये अधिक संख्येनं किफायतशीर किमतीला घरांची निर्मिती करण्यासाठी आवश्यक पावलं उचलल्याची माहिती आहे। क्लस्टर डेव्हलपमेंट जुन्या सेस इमारतींच्या पुनर्विकासातून विकासकाकडून म्हाडाला अतिरिक्त घर मिळाल्यानं दक्षिण मुंबईत नवी घरं उपलब्ध होतील। म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अनिल वानखेडे यांच्या माहितीनुसार म्हाडा मुंबईत भाडेतत्वावर देखील दिली जाणार आहे। विद्यार्थी, मुंबईत नोकरीसाठी येणाऱ्या महिला यांच्यासाठी ती घरे उपलब्ध करून दिली जाणार आहे। दरम्यान म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2030 घरांची लॉटरी पार पडल्यानंतर सध्या कोकण मंडळाकडून प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य देखील योजनेच्या विक्रीच्या जाहिरातीसुद्धा देण्यात आलेली असून त्यासाठी सुद्धा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आणि ही मुदतवाढ काय आहे, याचं वेळापत्रक काय आहे किंवा ही लॉटरी पुढे ढकलण्याचं कारण काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती हवी असल्यास त्याबद्दलचा व्हिडिओ आपण या अगोदरच या चॅनलवरती बनवलेला आहे। त्याची लिंकवरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ एकदा नक्की पहा। अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल। लाईक करा, शेअर करा, काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।